तेव्हा कळेल, तेव्हा त्या 16,118 बायकांची गणित आपल्याला कळतील, गणपतीचं गणित कळेल. वास्तुशास्त्रामध्ये मला सांगा, युगे 28 विटेवरी उभा करकटावरी ठेवून या. मग तो युगे 28 तो पलंगावर का उभा नाही, तो खुर्चीवर का उभा नाही, तो विटेवरच का उभा? कारण त्याच्यातनं हेच सांगितलंय की तुमच्या प्रत्येक घराच्या विटेवरती हा पांडुरंग उभा आहे. मग पांडुरंग का उभा आहे? तर तो का आला पृथ्वी तलावर? तर पुंडलिका भेटी परक्रम आले. पुंडली काय करत होता? भजन करत होता का तमाशा करत होता? तो भजन करत होता. पण भजन केव्हा करत होता? जेव्हा तो त्याच्या आईबापाचे हातपाय दाबत होता. ते भजन करताना पांडुरंग आल्यानंतर आईबापाला महत्व देऊन त्यानं वीट भिरकावली आणि त्या विटेवर त्याला थांबवला. जोपर्यंत तुमच्या या भारत देशामध्ये किंवा जगामध्ये आईबापांची सेवा घडेल तोपर्यंत तो पांडुरंग त्या विटेवरच उभा राहील. आणि म्हणून तुमच्या घरात जर तुमच्या आई वडिलांची सेवा झाली तर तुमच्या घरातल्या प्रत्येक विटेवर पांडुरंग उभा आहे. त्यासाठी तुम्हाला पंढरपूरला जायचीच गरज नाही. तर